नमस्कार. आज आपण थंडीसाठी स्पेशल, शरीरासाठी एकदम पौष्टिक अशी तिळाची चिक्की कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथं 1 वाटी एवढे तीळ घेतलेले आहेत आणि सुरुवातीला कुठलीही वाटी किंवा कप सेट करून घ्यायचा आणि त्यानेच माप घ्यायचं आहे, म्हणजे आपलं गुळाचं सुद्धा प्रमाण अजिबात चुकणार नाही. आता गॅसवर एक कढई ठेवलेली जाड बुडाची, त्याच्यामध्ये हे 1 वाटी तीळ मी इथं टाकून घेतलेले आहेत. तर हे तीळ ना आपल्याला मीडियम गॅसवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे यातला पूर्ण कच्चेपणा जाईल इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे भाजल्यानंतर ना तीळ आपण चिक्की खाताना चिक्की अशी कच्च्या तिळासारखीच लागत नाही, एकदम व्यवस्थित चिक्की पण लागते, मस्त अशी कुरकुरीसुद्धा म्हणून तयार होती. त्यामुळे तीळ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. आता तीळ भाजलेले आहेत, लगेच आपल्या एका ताटामध्ये काढून घ्यायचे. आता त्याच कढईमध्ये ना 1 चमचा एवढं तूप टाकलेलं आहे. फक्त 1च चमचा टाकायचा, जास्त तूप वगैरे टाकायची अजिबात काही गरज नाही. तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलसुद्धा वापरू शकता. आता ज्या वाटीने 1 वाटी तीळ घेतलेत ना, त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी गूळसुद्धा या कढईमध्ये किंवा या तुपामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि गूळ घेतानाच ना अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित त्याचं परफेक्ट प्रमाण आपल्याला समजतं. तर अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेलं आहे. आता गूळसुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर ह्या गुळामध्ये पाणी वगैरे अजिबात काहीही टाकायचं नाही. असाच हा गूळ आपल्याला व्यवस्थित असं वितळून घ्यायचं आहे आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आहे. कमी गॅसवरतीच पूर्ण ही प्रोसेस आपल्याला करायची. गॅस कुठंही फास्ट करू नका. कमी गॅसवरती हा गूळ व्यवस्थित आपल्याला या तुपामध्ये वितळून घ्यायचा आहे. पाणी वगैरे अजिबात काही टाकायचं नाही. पाणी टाकायची अजिबात गरज लागत नाही. तर बघू शकता हळूहळू गूळसुद्धा वितळलेलं आहे. आता ही चिक्की बनवण्यासाठी ना पाक बनवणंच हे खूप महत्त्वाचं असतं. जर आपला पाक थोडाही कच्च्यासारखा राहिला तर चिक्की एकदम आपली अशी एकदम चिवट होते आणि पाक आपला एकदम जास्तही शिजला तर चिक्की एकदमच कडक होते. आपल्याला खुसखुशीत अशी चिक्की करायची, त्यामुळं पाक ओळखायचा कसा हे सुद्धा मी इथं सांगितलेलं आहे. तर बघू शकता पूर्ण गूळ वितळलेला आहे. आता हा गुळाचा आहे ना आपल्याला कुरकुरीत किंवा हलकासा असा बोटाने तुटन असा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता गुळामध्ये आपल्याला अशा हे बुडबुडे आलेले दिसतात, म्हणजे आता इथे हे पाक बनवायला किंवा बनायला सुरुवात झालेली आहे. आता एका वाटीमध्ये ना थोडंसं पाणी घेतलं आहे, याच्यामध्ये आपण पाक चेक करणार आहोत. तर थोडंसं हा पाक याच्यामध्ये ना आपल्याला टाकून घ्यायचा आहे पाण्यामध्ये आणि 5 मिनटं हलकासा थंड करून घ्यायचा आहे. आणि थंड झाल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने हातामध्ये घेतल्यानं अजून हे चिकटच लागते, म्हणजे हा पाक ताणला जातो आहे. बघू शकताय तुम्ही, अजिबात असा कुरकुरीत झालेला नाही. अशा पद्धतीने हा ताणला जातो आहे, म्हणजे अजून हा पाक बनून तयार झालेला नाही आहे. आता आणखी आपण 2 ते 3 मिनिट कमी गॅसवरतीच अशा पद्धतीने आणखी पाक शिजवून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला मस्त असा कुरकुरीत पाक तयार करून घ्यायचा आहे. हातावरती किंवा बोटावर घेतल्याबरोबर तुटला पाहिजे असा आपल्याला पाक तयार करायचा आहे. तर बघू शकता आणखी 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. आता आणखी आपण पाक चेक करून घेऊया. परत त्याच पाण्यामध्ये इथं मी पाक थोडासा टाकून घेतलेला आहे. आता हलकासा थंड करून झाल्यानंतर बघू शकता लगेच हा पाक तुटतो आहे. अशा पद्धतीने ताणत नाही आहे किंवा असं चिकटवाणी दिसत नाही आहे. हा पाक 2 बोटाच्या मध्ये लगेच तुटतो आहे, म्हणजे आपला पाक व्यवस्थित असा तयार झालेला आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि आपले भाजून घेतलेले तीळ लगेच याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि एकदम फास्टमध्ये ही प्रोसेस करायची. आता एकदम फास्टमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, कारण हे मिश्रण लगेच एकदम असं कडक व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपल्याला जोपर्यंत गरम गरम तोपर्यंत ही प्रोसेस करून घ्यायची. आता व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घेतलेले आहे. बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गॅस हा बंदच ठेवायचा आहे. आता लगेचच काय करायचं आहे, एखादं मोठं ताट किंवा पोळपाट घेतलं तरीसुद्धा चालेल. याला खाली आपल्याला थोडंसं तेल किंवा तूप काही लावून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला मिश्रण काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जोपर्यंत हलकंसं गरम आहे तोपर्यंतच करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे या ताटावरती मिश्रण मी काढून घेतलेलं आहे. आता सुरुवातीला आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. हे मिश्रण गरम असल्यामुळे चमच्याला चिकटण्याची शक्यता असते. आता इथं काय केलं मी, इथं लाटण्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. आता ह्या लाटण्याने आपल्याला व्यवस्थित ही चिक्की किंवा हे मिश्रण लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला किती पातळ पाहिजे, किती जाड पाहिजे, या पद्धतीने तुम्ही इथं लाटून घेऊ शकता. मी एकदम पातळ अशी चिक्की बनवून राहिली. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हलकीशी जाडसर ठेवली तरीसुद्धा चालेल. तर बघू शकता अशा पद्धतीने हे मी लाटून घेऊ राहिले. हलक्या हाताने लाटायचं, कारण हे मिश्रण गरम असतं, लाटण्याला चिकटण्याची शक्यता असते त्यामुळं. तर बघू शकता अशा पद्धतीने मी एकदम पातळसर याला लाटून घेतलेलं आहे. आता लगेचच काय करायचं आहे, हे हलकंसं गरम आहे ना तोपर्यंतच लगेच आपल्याला कट करून ठेवायचं आहे, नाहीतर एकदम कडक झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित त्याला कट करता येणार नाही त्यामुळं. तर बघू शकता अशा पद्धतीने मी चौकोनी आकारामध्ये ही चिक्की कट करून घेऊ राहिली. चिक्की ही चौकोनीच असते त्यामुळे इथे मी चौकोनीच आकारामध्ये कट करून घेऊ राहिले. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आकारात कटसुद्धा करू शकता. तर बघू शकता एकदम सहज कट होते, कारण हे आपण मिश्रण आणखी थोडंसं कोमट आहे म्हणून लगेचच कट करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला कट करता येत नाही. आता हे मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतर आपण ही चिक्की काढून घेणार आहोत.
तर बघू शकता मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे. मी इथे ही चिक्की काढून घेतलेली आहे. आता चिक्की काढतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे, कारण कॅमेरा ह्यात चालू करायचं विसरून गेले. कारण हलकीशी चिक्की चिकटलेली, त्यामुळे काढायच्या नादामध्ये मी हा कॅमेरा माझ्याकडून बंद राहिला त्यामुळं. पण बघू शकता अशा पद्धतीने मी चिक्की काढून घेतलेली. बघू शकता तुम्हाला चिक्की तोडण्यावरून समजत असेल, मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे. एकदम साधी सोपी पद्धत आहे. थंडीमध्ये तीळ शरीरासाठी एकदम पौष्टिक असतात आणि उष्ण असतात, त्यामुळं तीळ हे खाल्लेच पाहिजे. तीळ आणि गूळसोबत खाल्ल्यामुळं आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियमसुद्धा भेटतं आणि शरीर आपलं भरपूर उष्ण राहतं. त्यामुळं अशा पद्धतीने चिक्की करून तुम्ही खाल्ली ना एकदम चांगलं. लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील, कारण तुम्ही चिक्की बघू शकता किती मस्त अशी दिसू राहिलेली आहे. दुकानातून विकत आणण्यापेक्षा घरीच अशी मुलांनासुद्धा तुम्ही बनवून देऊ शकता. आणि तुम्हाला माझी एक रिक्वेस्ट आहे, प्लीज तुम्हाला जर माझ्या रेसिपीज थोड्या तरी आवडत असतील ना, तर प्लीज लाईक करायला विसरू नका. तुम्ही एक लाईक केलं ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं, त्यामुळं नक्कीच लाईक करा. आणि तुम्ही चिक्की बघू शकता आपली काय भारी दिसू राहिलेली आहे आणि एकदम कुरकुरीत अशी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला एक चिक्की मी तोडून दाखवते. तुम्हाला तोडण्यावरून अंदाज येईल किती मस्त आपली चिक्की झालेली बघू शकता. एकदम छान कुरकुरीत, कुठेही कडक किंवा चिवट अजिबात झालेली नाही आहे. मस्त कुरकुरीत अशी आपली चिक्की बनवून तयार झालेली. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवून बघा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असताल ना तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.